अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाचे संधी पोहोचवण्याचे उल्लेखनीय कार्य सह्याद्री परिवार सातत्याने करतात। त्यांच्या अशा सेवाभावी उपक्रमांमुळे हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक पाठबळ मिळालं असून अनेकांचं भविष्य उजळलं असे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य समिधा प्रतिष्ठान, करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार, श्री पूजक मंडळ आणि सह्याद्री परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने वाटप करण्यात आलं। पन्हाळा व राधानगरी तालुक्यातील कळे, वेतावडे, वाघुर्डे व म्हासुर्ली केंद्रातील इयत्ता 1ली ते 10वीतील एकूण 175 विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग, पाटी व अन्य शैक्षणिक साहित्याचे वितरण वाघुर्डे येथील दत्तमंगल कार्यालयात अत्यंत उत्साहात करण्यात आला। कार्यक्रमाचा शुभारंभ महेश मुनीश्वर, मनोज मुनीश्वर, स्वानंद मुनीश्वर, तुषार देसाई, रघुनाथ शिंदे, बिपिन कुलकर्णी, सुरेश पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सामुदायिक प्रार्थनेने झाला। प्रास्ताविकात बाबूराव निकम यांनी सह्याद्री परिवाराच्या आजवरच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा सविस्तर आढावा घेतला। निराधारांना मदतीचा हात, शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत यावेळी सह्याद्री परिवाराने राबवलेल्या निराधारांसाठी आधाराची काठी या विशेष उपक्रमांतर्गत 5 गरजू कुटुंबांना आर्थिक मदत प्रदान करण्यात आली। या संवेदनशील उपक्रमाचं उपस्थित नागरिकांनी विशेष कौतुक केलं। कार्यक्रमाला उपस्थित अजित ठाणेकर, विलास पाटील, क्रांतिसिंह सावंत, संभाजी कांबळे, मारुती साबळे, रवी मोळे, कृष्णात पाटील, राजेश पवार, सुप्रीम शिंदे, संभाजी पाटील आणि प्रल्हाद पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दप्तर, पाटी, शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता। सोहळ्यासाठी शशिकांत धुत्रे, संजय हेरेकर, नामदेव पाटील, नामदेव कुंभार, दिलावर वसावे, शबाना अपराध, स्मिता पाटील, प्रतीक रावळ यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।